महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। ईशान्य मुंबईत जाणीवपूर्वक मराठी गुजराती वाद निर्माण केला जातोय। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर हा आरोप केलाय। गुजराती बहुल सोसायटीत मराठी पत्रका वाटण्यास विरोध केल्याचं ठाकरे गट म्हणाले। तर मराठी माणसांची मतं हवी म्हणून मराठी गुजराती वाद करतायत का, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केलाय। कंपनीला जनतेने धडा शिकवला हे मनसेचं यश आहे, असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। काल एक जाहिरात आली होती आणि त्या जाहिरातीमध्ये असं दाखवण्यात आलं होतं की ग्राफिक्स डिझायनरची जाहिरात आहे, परंतु मराठी मुलांना अलाउड नाही, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये लिहिण्यात आलं होतं। काय त्यावरती तुमची प्रतिक्रिया आणि काय मनसेची भूमिका यावर? ती जी कोण मुलगी होती तिलाही फोन लावायचा आम्ही प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तिचा फोन स्विच ऑफ आहे किंवा ती घाबरून तिने बंद केलेला आहे। पण मला असं वाटतं हे जे यश आहे हे मनसेचं आहे। मनसेने ज्या प्रकारे मराठी माणसाला कॉन्फिडन्स दिला, आम्हाला मैदानात उतरायची पण लोकांनीच त्या बाईला धडा शिकवला आणि तिला माफी मागायला लावली। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना गुजराती इमारतींमध्ये आम्हाला सोडलं जात नाही, अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते ठाकरे गटाच्या पदाधिकारी। इलेक्शन जे चालू आहे ईशान्य मुंबईमध्ये, तिथे गुजराती मराठी वाद निर्माण करायचा प्रयत्न जाणीवपूर्वक उबाटा गटाकडनं केला जातोय। आणि आता त्यांना वाटतं गुजराती लोक मग गुजराती मेळावे घेतले कोणी हो? जिलेबीनी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, ही स्लोगन कोणाची होती? मग तेव्हा तुम्हाला खूप गुजरात्यांबद्दल पुळका होता। केम छो वरळी होल्डिंग लावलं तेव्हा गुजरात्यांबद्दल पुळका होता। गुजरात्यांचे मेळावे घेत उद्धव ठाकरे फिरत होते तेव्हा गुजरात्यांबद्दल पुळका होता। आता तुम्हाला इलेक्शनला मराठी माणसाची मतं पाहिजेत म्हणून तुम्ही गुजराती मराठी वाद करताय का? हा जो भोळेपणा दाखवतायत ना उद्धव ठाकरे, हा अतिशय लोकांना कळतो। या भोळ्या चेहऱ्याच्या पाठी कुठला कपटी माणूस आहे हेही लोकांना माहिती आहे। कॅमेरामन अनिकेत सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी,